राजन, मी हे नाही ऐकू शकत रे. माझी मोठी नात जिवंत नाही हे मी नाही ऐकू शकत. कामिनी मुद्दामून सतत तेच बोलत असते. मुद्दामून काय मिळतं तिला हे बोलून देव जाणे. आई, तू तिच्या बोलण्याकडे कशासाठी लक्ष देतेस? नको ना लक्ष देऊस. होय अहो आजी, आता त्या म्हणल्या म्हणून काय सत्य बदलणार आहे का? हां, आणि मला 100% खात्री आहे की तुमची नात जिद्दी आहे आणि ती लवकरात लवकर तुम्हाला भेटायला येणार 1001%. राजन काका, ऋषी सर, ऋषी, अरे काय काय रे बाळा, काय झालं तुला? सांगतो. तुम्ही ज्या स्केच आर्टिस्टला हायर केलंय तो आज माझ्या बरोबर होता. काय? तुझ्या बरोबर? हो. आणि काका, त्याच्या जीवाला धोका आहे. अरे अरे बाप, तू हे काय बोलतोयस ऋषी? अरे हे बघ, मला काही कळत नाहीये नेमकं काय झालं, नीट सांग बाळा. सांगतो. मी आज सकाळी बाईकवरून निघालो होतो. मला अन्नपूर्णा महाजन मॅडमकडे जायचं. त्यांच्या नातीचं स्केच आहे माझ्याकडे, जे मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. सोडा त्याला. निघा. गायब झाला म्हणजे कुठे गेला? तुम्ही आजूबाजूला बघितलं नाही का? म्हणजे मी सगळीकडे बघितलं. तो जिथे लपला होता तिथेही शोधलं मी. तो पळून गेला असणार, कारण मला माहिती आहे तो खूप घाबरला होता. मला काय एक्झॅक्टली मॅटर आहे ते माहिती नाही, पण त्यांनी स्केच वगैरे दिलाय का तुम्हाला? आहो दिलतं की. खरं ते माझ्या हातात आहे बघून अनिकाने फाडून टाकलं. ती तर खुळ्या टाळक्याचीच आहे बघा. काहीच कळत नाही तिला. काय बोलायचं आता? तिच्या मूर्खपणाने मी माझ्या मोठ्या नातीचा चेहरा सुद्धा बघू शकले नाही रे. अरे किती प्रयत्न करून ते स्केच हाती येत होतं माझ्या. आता तू हे सगळं सांगतोस त्या आर्टिस्ट बद्दल. अरे पुन्हा जर ते स्केच काढून घ्यायचं म्हटलं तर हा सगळा काय प्रकार आहे? काहीतरी गंभीर आहे रे. मला फार टेन्शन आलं राजन. आय नो, ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, म्हणूनच मी सांगायला आलो. मला कळत नाही त्या स्केच आर्टिस्टच्या काय एवढे मागे लागलेत ते, आणि एवढं त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न का करतायत? मला रागिणी आणि आत्यावर संशय आहे. राजन, त्या कुठल्याही थराला जाऊ शकतात. काका, तुम्ही डायरेक्ट तुमच्या बायकोवरतीच आरोप? हो, कारण मी त्यांना चांगला ओळखून आले. ही सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर व्हावी म्हणून त्यांना माझी मोठी मुलगी ह्या घरात आलेली नको आहे. म्हणून त्या काही करू शकतात. त्या कुठल्याही थराला जाऊ शकतात. नाही, अनिकाला प्रॉपर्टी मिळावी यासाठी त्या काही करतील. त्यांचा स्वभाव कसा आहे ते माहिती आहे मला, पण एकदम असं एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत त्या जातील? घेऊ शकतात त्या. मी म्हटलं ना, त्या काहीही करू शकतात. रागिणी, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुझी आई कुठल्याही थराला जाऊ शकते. ह्याची तुला तुझ्या त्या थेरड्या सासूला आणि श्रावणबाळ राजनला कल्पना सुद्धा करता येणार नाही. हो का? झाल्या हुशारक्या मारून झाल्या तुझ्या? आतापर्यंत जेवढे काही प्लॅन्स केलेत ना, सगळे सुपर फ्लॉप झाले तुझे. आज तू आईचीच मापं काढायला निघालीस? अगं तुझी मापं नाही काढते मी. मग पण त्या म्हातारीचं बोलणं ऐकून जरा घाबरलीये, टेन्शन आलंय मला. तू ऐकलंस ना ती म्हातारी काय म्हणाली? येत्या 15 दिवसात तिची ती नात घरात येणार आहे आपल्या. तिचा कॉन्फिडन्स बघून ना माझे पाय असे लटपटतायत अक्षरशः. काही कळत नाही काय करू. ती म्हातारी चेहऱ्याने ती साधी भोळी सरळ दिसते ना, पण आतून तेवढीच डेंजर डॉन आहे. कधी काय करेल ना याचा नेम नाही. त्या म्हातारीची ती नात आणि तिची ती सून जर घरात आले तर आपण काय करायचं? का असं कसं होईल? छे, हे असं काही एक होणार नाही. आणि तुला माहिती आहे ना, ती गौरी माझ्या ताब्यात आहे. माहिती आहे ना तुला? मग हो माहिती आहे, पण त्या म्हातारीची नात तुझ्या ताब्यात नाहीये हे सुद्धा मला माहिती आहे. जस्ट इमॅजिन, घरात अचानक तिची ती नात आली, मग काय करायचं?
अशी कशी येईल सांग ना मला. म्हणजे ही मुलगी गेल्या 17-18 वर्षात आलीच नाही, ती आज अचानकच येणार आहे का, आभाळातून पडणार आहे का? नाही नाही वाटत. तुला माहिती कुठे आहे ती? अगं इनफॅक्ट ती मेली आहे की नाही याचा सध्या पुरावा तुझ्याकडे नाहीये, आहे का? मग बोल. नाहीये ना? गप्प बस. चांगली आयडिया आहे. काय? हा काय आहे? मी इतकी सिरियस तुझ्याशी बोलते आणि तू हसतीयस. अगं मला हे 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 आधी का नाही सुचलं? काय? रागिणी तू म्हणतेस ते बरोबर आहे. पुढच्या 15 दिवसामध्ये या म्हातारीची नात या घरात येणार. ऋषी का फोन उचलत नाहीये आता? काय झालं तारा? सतीश अहो, त्या साधना मावशी घरी परत आल्या नाहीयेत. कुठे गायब झालेत काय माहिती. काय गायब झाल्यात म्हणजे? अहो त्या घरातून बाहेर गेल्या आणि घरी परतच आल्या नाहीयेत. सतीश आता त्या आपल्या घरी राहतात म्हणजे आपली जबाबदारी आहे ना. अगं पण असं कसं होईल? कुणाला तरी काहीतरी सांगून गेल्याच असतील ना. आपल्या स्वयंपाकवाल्या ताई आहे ना, मी त्यांना विचारलं त्या कुठे आहेत. त्या त्यांना घाईघाईत सांगून गेल्या की मी जाऊन येते. अजून आल्या नाहीये तो परत. मला खूपच काळजी वाटते. सतीश मला वाटतं आपण पोलिसांना इन्फॉर्म करायला हवं. नाही तारा, तू जरा शांत हो. बघू शांत हो. मला एक सांग, आपल्या घरातनं काही गेलेलं वगैरे नाहीये ना? सतीश काय बोलतोय तुम्ही? तुम्हालाही माहिती आहे त्या खूप प्रामाणिक आहे. बरं हे बघ, जरी त्यांनी सांगितलेलं नसलं ना तरी कुणी ना कुणीतरी नातेवाईक त्यांचे इथे असणारच ना. कुठल्या तरी रिलेटिव्हकडे त्या गेल्या असतील. मला तरी असं वाटतं की आपण अजून 1-2 दिवस तरी वाट बघावी, मग नंतर बघू. नाही सतीश, मला वाटतं हे अर्जंट आहे. आय रिअली थिंक आपण पोलिसांना इन्फॉर्म करायला हवं. अगं चला बाय बाय. कमी काय वाटतं तुला? कामिनी आजीनेच केलं असेल हे सगळं? ते काय माहित नाही हो सर. खरं अन्नपूर्णा आजींची मोठी नात परत यायला पाहिजे असं कामिनी आजी आणि रागिनी काकींना अजिबात वाटत नाही. कमी पण सर आता बघा की राजन काका त्यासने आपल्यापेक्षा जास्त ओळखतात. आणि अनिकावरती त्या दोघींनी जे काही संस्कार केले त्यावरनं आपण अंदाज लावू शकतो की कुठल्या थराला जाऊ शकतात. नाही बरोबर आहे, मला संशय आहेच त्यांच्यावर. पण मला कळत नाही हे सगळं शोधून तरी कसं काढायचं आपण. बरं तो स्केच आर्टिस्ट सापडत नाही, त्यालाही शोधायला पाहिजे. होय सर, हे सगळं बाहेर काढायचं असेल तर आधी त्या स्केच आर्टिस्टला हुडकायला पाहिजे. आणि कामिनी आजींवर आपल्याला नजर ठेवायला लागणार आहे. आपल्याला नाही, मला. म्हणजे तू अभ्यासाकडे लक्ष दे, मी कामिनी आजींकडे लक्ष देतो. सर अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी करतो अभ्यास. तुम्ही काय करा, तुम्ही स्केच आर्टिस्टच्या मागे जावा, मी कामिनी आजींवर नजर ठेवतो. नाही, अजिबात नाही. कमी वेड्यासारखं करू नकोस. तू परीक्षा सुरू आहे तुझी, विसरलीस का तू? तरी नशीब मध्ये आठवडाभर सुट्टी होती, सलग पेपर्स नव्हते तुझे. त्याचा बेनिफिट घे आणि अभ्यासाला लाग. कामिनी आजींकडे मी बघतो. तुम्ही म्हणाल तसं. हां, गुड नाईट. गुड नाईट.